ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री रामचंद्राय नमः। परशुराम गेला स्वस्थाना, स्वस्थता दशरथाचे मना, आनंद वाढला चौगुणा, रघुनाथ जाना निज विजय। पवित्र तो देहवाने पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, काळ सारावा चिंतने कांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या। धारखेड या ठिकाणी आज बालकांडाची सांगता योग आला आमच्या कुसुमताईमुळं। काल दर्शन झालं, जनाबाई मातेचं योगायोग आला। वेळ असेल तर या म्हणाल्या। मी ठीक आहे, आम्हाला परमार्थात वेळ हा काढावा लागतो, मिळत नसतो। आणि म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक। बंदे सरांनाही फोन केला, म्हणलं असं असं जायचं। ते म्हणले मीच फोन करणार होतो, आपल्याला तिकडे कांडाला जायचे रामायणाला। मी म्हणलं अगोदर इकडला आढावा घेऊ आणि मग जाऊ। पण योग लागला, तुमच्या सर्वांचं दर्शन झालं। मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। कथेकडे वळूया। कथेचा प्रसंग ऐका सद्भक्तो। बालकांडातल्या कळस अध्यायाचं निरूपण असणारा ग्रंथकर्ते नाथबाबा करू लागले। परशुराम आपापल्या स्वस्थानाला गेले म्हणतात। का? अवतार देवाचेच होते, पण परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती आणि त्याचा परिणाम राजा दशरथाच्या मनामध्ये एक धुकधुक होती। माझ्या प्रभू रामचंद्राला हा परशुराम ऐकेल की नाही, आणि म्हणून परशुराम आपल्या स्वआश्रमाला स्वस्थानाला गेले। राजा दशरथाच्या मनामध्ये असलेली शंका निघून गेली आणि राजा दशरथाला आनंद झाला, कारण माझा प्रभू रामचंद्र त्रिलोक्यामध्ये 21 वेळा ज्याला पृथ्वी निक्षत्रिय केली, तो माझा प्रभू रामचंद्र विजयी झाला। आनंद वाटला। काय घडतंय का? सांडोणी वैष्णवच्या पासी भार्गव गेला स्वाश्रमासी, धनुष्य दिदले श्रीरामासी, तेने वरुणासी ते दिदले। जाता जाता परशुरामाने वैष्णव चाप दिला, तो घेऊन दुसरा चाप असणारा त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राला दिला। तो चाप असणारा कुणाला दिला? वरुणाला दिला। आणि त्याचा परिणाम काय झाला ऐका म्हणतात। मी आपुलिया निजात्मशक्ते, रणी जिंकोणी राक्षस पंक्ती, वैष्णव चाप हे असता हाती, लोक म्हणते धनुष्य बळ। कधी कधी कसा आहे प्रकाराचे तीन तुका म्हणे अवघे जन। लोक तैसा हो, कसंही वागा, लोक नाव ठेवणारच। पहिली एक गोष्ट होती सर, ऐकावे तरी कोणाची, त्या गाढवाची गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहे। जगामध्ये कसंही चाला, पण चालत असताना आपण आपल्या अंतःकरणाला विचार करा, योग्य रीतीने चाला, कोणी काही नाव ठेवू द्या। प्रभू भगवान म्हणतात, ज्या वेळेला माझ्या हातात हा वैष्णव चाप असताना, मी राक्षसांचं मर्दन करत असताना, या सगळ्या जगतानं माझ्या मनाला असणारं नाव ठेवलं असतं, याच्या हातात वैष्णव चाप आहे म्हणून यानं राक्षसावरती विजय मिळवला। बरं झालं म्हणले प्रभू रामचंद्र, कारण काही काही गोष्टी होतात ते बऱ्यासाठी होत असतात। मला या चापामुळे याला शक्ती मिळाली असं त्या ठिकाणी लोकांनी नाव ठेवलं असतं, म्हणून मी त्याचा त्याग केला। काय घडलाय का? माझ्या यशाची निज पुष्टी अवघी जाईल, धनुष्यासाठी या लागीते उठा उठे, राम जग जेठी स्वयं त्यागी। त्याग केला माझ्या प्रभू रामचंद्राने त्या वैष्णव चापाचा। का केलं याचं उत्तर या ठिकाणी या ओळीमध्ये दिलं। कारण मला जो पराक्रम करायचा होता गुरुच्या आज्ञेनं, तो पराक्रम मी करत असताना, हा पराक्रम करताना जर माझ्या हातामध्ये वैष्णव छाप असता, तर लोकांनी मला सांगितलं असतं रामात बळ काहीच नाही, राम हा वैष्णव छापाच्या आधारावरती असताना त्या ठिकाणी क्षत्रियाचा पराक्रम गाजवतोय। आणि म्हणून मी त्याचा त्याग केला।
जगाचे आघात माझ्यावरती येऊ नये असं प्रभू रामचंद्रांना वाटलं आणि म्हणून मी त्याचा त्याग केला. सांगू लागले आहे, सामर्थ्य नाही सुरांशी धनुष्य यश केवी होईल त्याची या लागी श्रीराम नवे अभिलाषे म्हणून वरुणाशी ते दिगले. शहाण्या माणसाला चौकून अडचण असते. ऐका, बाकीच्या माणसाने कसंही वागलं तरी चालतंय, पण अगदी अधिकारी पुरुषाला योग्य पद्धतीनं वागावं लागतं. प्रभू रामचंद्र म्हणतात या जगतामध्ये, कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे जर मी धनुष्यबाण शिवधनुष्य किंवा वैष्णव चाप घेऊन फिरलो असतो तर जगातले सुरवर सुद्धा म्हणले असते, जगातले सामान्य लोक म्हणले असते हे सगळं प्रताप, हे सगळं बळ याच्या पाठीमागं शक्ती आहे ती कोणत्या वैष्णव चापाची आहे. आणि म्हणून मी आधीच ठरलं होतं, कारण देवाला तुमच्या मनातलं काय आधी कळत असतं, कारण सामान्य जीवाचा विषय वेगळा आहे आणि देवाचा विषय वेगळा आहे. माझ्या प्रभू भगवंताने सांगितलं मला अभिलाषा नाही, मला लौकिक नको आहे. देवा लौकिकाचा कधी अभिलाषेचा विचार भगवान परमात्मा करत नसतो. ह्या मुमुक्षुला जीवाला असणार त्याची अभिलाषा असते. देवाने सांगितलं मला यश मिळो या न मिळो, पण मी याचा अंगीकार करणार नाही, म्हणून मी ते कुणाला देऊन टाकलं, वरुणाला तो वैष्णव चाप देऊन टाकला. आणि पुढे काय केलं म्हणतात, अयोध्ये प्रवेशावया सत्वर उल्हास करीन नृपवर आनंदे गर्जते गजभार सैन्य संभार अल्लादे. भगवान परमात्मे राजा दशरथ जे आहे सगळे उल्हासात निघाले. आतापर्यंत गुरुचा या क्षतीला न्यायला परत निघाल्याबरोबर सगळीकडे आनंद आहे, उल्हास आहे. राजा दशरथाचं अंतःकरण स्वस्थ झालं. जे मनातली असणारी शंकेची पाल चुकचुकत होती ती निघून गेली. सगळीकडं आता अयोध्येत जात असताना सगळीकडे सडा मार्जन, जिकडं तिकडं असणारा गुडिया तोरणे पताका आनंदाचा कल्लोळ करत अयोध्येकडे हे सगळे निघाले. म्हणतात निशाण भेरी मृदंग शंख ढोल डोर काळा अनेक जय जयकारे सकळीक नगरोन्मुख निघाले. वाद्य विजयाचा आहे, वाद्य आनंदाचा आहे. दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये. प्रभू रामचंद्राने विजयश्री मिळवली गुरुजी, हे एक वाद्य आहे. आणि लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. आणि म्हणून एकीकडे विजयश्री खेचून आणल्या, एकीकडे आनंद झालाय. आणि म्हणून त्या प्रभू रामचंद्र आपल्या समवेत असलेला टाळ आहे, मृदंग आहे, ढोल आहे, बुरुंग आहे, नानाविध वाद्य वाजवत अयोध्येच्या सन्मुख गेले. म्हणतात ऋषी पडती शांती पाठ हृदय गरजता ती भाट सिंहनाद करी ती वीरवाट घडघडाट रथांचा आनंद आहे सगळीकडे. आणि म्हणून चांगल्या सत्कार्यामध्ये आपल्या हाताला जे काम येईल ते माणसाने केलं पाहिजे. ऋषींनी आपलं वेगवेगळे असणारे पाठ घ्यायला सुरुवात केलं, भाटाने आपली स्तुती करायला सुरुवात केली. काही असणारे आपापलं रामायण असेल, नानाविध प्रकारचे ग्रंथ पठन करत असतील. ज्याच्याकडे जे काम नेमून दिले ते म्हणले ही सुवर्ण संधी आहे. भगवान परमात्मा अयोध्येमध्ये प्रवेश करतायत. आपणही आपापल्या परीनं धर्माचं काम करूया म्हणून प्रत्येक जण कामाला लागला. म्हणतात वसिष्ठी दूत धाडिले पुढे नगर श्रंगारावया वाडे कुडे रंगमाळा कुंकुम सडे मकरे तोरणे ठाई सामान्याचा विवाह सोहळा असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर फार मोठ्या प्रकारचा जल्लोष साजरा करतोय. ज्याच्याकडे अकृत्रिम अन्यथा कृत्रिम अशी शक्ती आहे, जगाचा मायबाप अयोध्येमध्ये प्रवेश करतोय, मग का करू नये? केलंच पाहिजे. वशिष्ठ ऋषींनी काय केलं, समोर दूत पाठवला, माझा प्रभू भगवान अयोध्येमध्ये येतोय, याच्यासाठी अयोध्या श्रंगारित करा. जसं आता दीपावली आल्यात, दीप प्रज्वलित करून आकाश कंदील उभा करून त्या ठिकाणी सडा मार्जन करून नानाविध प्रकारचा असणारा त्या ठिकाणी पंचपक्वान करून आनंदाची दिवाळी साजरी करत आहोत. तशा प्रकारे माझ्या प्रभू रामचंद्राचं आगमन या
अयोध्येत होतंय सांगितलं, वेगवेगळ्या ठिकठिकाणी गुढिया उभा केल्या पाहिजे, मकर उभा करा, सडा मार्जन करा, सगळीकडे आनंद निर्माण झाला पाहिजे, कारण देव असणार अयोध्येमध्ये येतोय. पुढं काय घडतं? गुढिया उभविल्या घरोघरी, पताका झळकती अंबरी दिव्या, भूषणे दिव्यांबरे, नर नारी शोभते. कोणतंही कार्य करत असताना धर्माच्या कामामध्ये माणसं शोभून दिसत असतात. तुम्ही पाठीमागं सिंहावलोकन करून बघा. चांगलं कार्य करत असताना पताका अंबरामध्ये असणार त्या ठिकाणी शोभून दिसू लागल्या. गुढिया विजयाचं प्रतीक आहे. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. शिमग्याला थोड्याच गुढ्या लावतो. गुढी कधी लावतो? प्रतिपदा ज्या महिन्याची, हिंदू महिन्याची असणारी सुरुवात होते, चैत्र प्रतिपदेला गुढिया उभा करतो. कारण हे आनंदाचं असणारं त्या ठिकाणी लक्षण आहे, विजयाचं लक्षण आहे. आणि म्हणून मखरे असणारे त्या ठिकाणी लावा सगळीकडे. त्या वेगवेगळ्या गोपुरामध्ये, वेगवेगळ्या वेशीवरती गुढिया लावा. कारण का? ज्या जगताला आनंद देणारा तो भगवान परमात्मा आहे, तो आलाय ह्याच्यामध्ये येतोय, अयोध्येमध्ये येतोय ना, त्याच्यासाठी आपण आनंद व्यक्त केलाच पाहिजे ना. आणि म्हणून हे शिकलं पाहिजे आपण. कारण जो आनंदाचा आनंद घन आहे, त्या भगवान परमात्मा आयुष्यभर आपल्याला आनंद देतो. त्याला एक दिवस आनंदी करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहा. वशिष्ठाने असणारा पुढे निरोप दिला. कुंकुम केशर सुमन माळा, कंठी रत्न पद करत्न मेखळा, नवरत्नहार रुळे गळा, जनलीला शोभत. श्रृंगार केलाय पाहिजे, पण श्रृंगाराला ठिकाण आहे. नाचायचंच असेल तर भगवंताच्या असणार त्या ठिकाणी समारंभा समोर नाचा. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव भाई रे, वाळवंटामध्ये नाचा. नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग. तिथं नाचा. लाज राखायची नाही तिथं. आम्ही कुठं जिथं नाचायचं नाही तिथं नाचायचं. आणि म्हणून आमच्या जीवनात कधी यश प्राप्त होत नाही. मग ऐका म्हणाले, सगळे आनंदामध्ये राहा. वेगळ्या प्रकारचं वस्त्र परिधान करा. या विश्वरानं जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवादी स्थापिले, त्या भगवान परमात्म्यासाठी वेगवेगळे अलंकार असणार त्या ठिकाणी घ्या. नवीन नवीन कपडे परिधान करा. कारण आज तो सावळा असणारा भगवान परमात्मा आपल्या याच्या अयोध्येमध्ये येतोय. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी असणार आनंदित व्हा. पूर्ण कलश दारोदारी, ददी दुर्वा सुमणे त्या भितरी, उभय दीप द्वारांतरे, घरोघरी आल्हाद. आनंद आहे. आनंदुरे आजी आनंदुरे, सौभाग्याभ्यंतरो अवघा परमानंदुरे. शुभ शकून आहे गुरुजी. एखादी जन्मलेलं बाळ घेऊन स्त्री समोरून येत असेल तो शुभ शकून मानायचा. डोक्यावरती असणारं त्या ठिकाणी माठ भरून म्हणा किंवा घागरी भरून जर एखादी स्त्री समोरून येत असेल तर हे शुभ कार्य म्हणा. विजयाचं प्रतीक आहे, शुभ शकून आहे तो. ठीक आहे. तुम्ही म्हणताल हे शकून वगैरे आम्हाला मान्य नाही आहे. माझ्या माऊलींनी असणार याचं वर्णन केलंय. शुभ आहे शकून. आता अशुभ शकून मला सांगायची नाहीत, कारण हा दीपावळीचा दिवस आहे, त्याच्यामुळे शुभ शकून सांगते. उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला मुंगूस आडवं गेलं तर तो शुभ शकून आहे. आणि म्हणून हे शुभ शकून होते. डोक्यावरती त्या वेगवेगळ्या नारी पूर्ण कलश भरलेल्या, सगळीकडे चेहऱ्यावरती असणारे आनंदी आनंद आहे. आणि म्हणून का? कारण बऱ्याच दिवसांनी भगवान परमात्मा अयोध्येत प्रवेश करतोय. सगळीकडे असणारा त्या ठिकाणी आनंदाचा वर्षाव. राजग्रहे अति उत्साह, गुडिया मखरे उभविते पावो, विजयी झाला श्रीरामराव अजानुबाहो पर्णोनी. आता काय केलंय? सीता मातेला असणार त्यांनी पर्णिलंय. होय. सीता स्वयंवर घडलंय. आणि एक सांगू का तुम्हाला, संसारात किती सजा पूरच आहे, परमार्थात थोडही सजा पूर्ण आहे. आणि म्हणून हे जाणलं पाहिजे. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा सीतेचा संयमवर करून अयोध्येत प्रवेश करतात त्या अर्थी सगळेजण म्हणाले
एरवी आनंदानं सजून राहण्यापेक्षा आज देव जगाचा मायबाप येतोय ना, त्याच्यासाठी असणारं सज्ज व्हा, कारण त्यानंच हे सगळं काय आपल्याला दिलंय आणि त्याच्यासाठी सज्ज झाल्या पाहिजे. हा निरोप गेला. सगळी अयोध्या नगरी सज्ज झाली. हे रामे शिवचाप भंगुणी परशुरामाते जिंकोणी शितानिली पर्णोने जनवदनी हे वार्ता. हा चाले हे म्हणजे बघा, ऐका, सज्जनाचं असणारं त्या ठिकाणी गुणगान. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. हो, ते सांगावी लागत नाही. मग तुम्ही कोणतंही काम करा, कोणतीही तुमची वार्ता वाऱ्यासारखी पसरत असते, म्हणून चांगलीच वार्ता पसरू द्या. काय म्हणू लागले सगळे लोक? अयोध्यावासी म्हणतात, 33 वेळा यानं पृथ्वीने क्षत्रिय केल्या, त्या परशुरामाचा पराभव करून माझ्या प्रभू रामचंद्रानं सीतेचं संयवर पूर्ण करून अयोध्येमध्ये आलेले आहे. हा ही सोपी गोष्ट नाही. कारण का, त्या रामराज्यामध्ये सीतेच्या गळ्यात माळ घालण्यासाठी हजारो रावणाधिक आले होते. पण भाग्य लागतंय बरं का कोणत्याही गोष्टीला. ते भाग्य आज माझ्या प्रभू रामचंद्राचं फळाला आलं. सगळे आले. अयोध्येतल्या लोकांच्या प्रत्येकाच्या मुखातून हा शब्द निघतोय, प्रभू रामचंद्राने असणारा ती सीता स्वयंवर करून अयोध्येमध्ये येत आहेत. काय म्हणतात? हे कमणती गुरुच्या यागी राक्षस मारिले रणरंगी सुबाऊ छेदिला सर्वांगी मारीचा लागी घाय केले. निष्ठा आहे, गुरुवरती निष्ठा ठेवली होती विश्वामित्रावर. होय, सांगितलं. आणि गुरुचं सगळं ऐकून काम केलं ना, तर त्या शिष्याला असणारं त्या ठिकाणी निश्चित यश मिळत. अशुभ तया पुढे शुभ होऊनी ठाके. हा आता ते फोटो बघितल्याबरोबर तुम्ही हात केल्यावर माझा, कारण इतकं प्रेमळ मामा होते. आल्याबरोबर बनीवरच राहायचे. पण या गुरुजी या, पाणी घ्या. कसं असते वेगळाच दरार. हा वेगळाच असतो. कारण का, लक्षात घ्या, चांगली माणसं अधिक काळ टिकत नसतात. आणि जे जाऊ नये ते जे नको वाटते ते राहते, जातच नाही. स्वाभाविक आहे. कारण जो आवडे देव लोकाशी तो आवडे सर्वाशी. असो त्यांच्या चरणी मस्तक होया. ऐका काय म्हणतात कथा. ते दोघं आलेत, सगळा आनंद झालाय आणि हा आनंदाचा सुखसोहळा पाहायचा आहे. आता पुढं काय म्हणू लागले ऐका. आणि कमणती दुष्टता टीका नित्य पीडित से लोकाने का श्रीरामे देखताची देखा अंतःकरणातून घेतलेली विद्या निवटिली आणि गुरुच्या हातातून मिळवलेलं ज्ञान हे जर सत्सत्विक बुद्धीने मिळवलं ना गुरुजी, निश्चितपणाने यशाला प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. माझ्या प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस राजा दशरथाकडे मागायला आले होते प्रभू रामचंद्राला, त्यावेळेस राजा दशरथाने सांगितलं होतं, माझं तुला अंतःकरण देतो, मी अर्पण होतो, पण माझ्या बाळाला मागू नको. पण घडलं काय बघा. कोण मागायला याच्यावरून ठरत असतं. त्यावेळेस सांगितलं, कुलगुरू वशिष्ठाने सांगितलं, सामान्य व्यक्ती नव्हे मागायला आलेला. सगळी खुणगाट बांधली राजा दशरथाबरोबर. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला, त्यावेळेस राजा दशरथजी म्हणाले, रामालाच एकट्याला काय नेता, लक्ष्मणालाही न्या. तो गुरुचा याग शुद्धीला नेला, मारीच मारला, सुभाव मारला, ताटिका मारली. पहिली बहुनी तिथं केली गुरुच्या यज्ञामध्ये. दुष्टाचा संहार केला. देव पृथ्वीवरती पापाचं ओझं निर्माण झालं ना, आपला अवतार धारण करत असतो कोणत्याही रूपानं. त्या दुष्टांना मारलं. पुढं काय कथा घडली आहे. हे म्हणती श्रीरामे अवलीळा चरणे उद्धरली हल्ल्या शिळा श्रीराम परब्रह्म पुतळा सचित कळा श्रीराम. प्रचिती आली लोकांना. मोतीराम महाराज कोण होते याची प्रचिती आली लोकांना. होय, म्हणून लक्षात घ्या, मुखामधून शब्द निवड पंचमुखी परमेश्वर असतो हे लक्षात घ्या. चांगलं हो असो वाईट असो, काही लोकांच्या मुखामधून एखाद्या व्यक्तीविषयी असणारे चांगले शब्द गेले की समजायचं निश्चित हा चांगलाच आहे, वाईट शब्द गेले की सांगायचं हे वाईटच आहे. तो राम, कोणता राम?
ज्यानं आपल्या पायाच्या धुळीनं शिळेचा उद्धार केला. हिल्ल्या गौतमाची पत्नी शिळा होऊन पडली होती, शाप दिला होता गौतम ऋषीनं. पण काय ताकद असेल, काय सामर्थ्य असेल. माझ्या प्रभू रामचंद्रांनी शिळेवर पाय दिला नाही, नुसत्या पायाची धूळ उडून शिळेवरती गेल्यावर हिल्ल्याचा उद्धार झाला, जनाचा उद्धार झाला, मुलाचा उद्धार झाला. तो कोण आहे? सच्चिदानंद भगवान परमात्मा. चिदानंद आहे तो, जगताला शांती सुख देणार आहे. लोक वर्णन करू लागले. हे देखता श्रीरामाचे मुख, विशेष जाय तहान भूक, परमानंद कोंदाटे सुख, हरिके हरिक ओसंडे. हरिके ओसंडे, तुझा पाहता सामोरी दृष्टी न फिरे महागारी. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत तया जयास फिके पुढे. माझ्या प्रभूला पाहिलं, पाहिली वेद लावी. वा, ताकद पाहिजे बरं का. माणसाचा असणारा सौंदर्य असावं, पण त्या सौंदर्याचा उपभोग कशासाठी असावा हे कळालं पाहिजे. सगळेजण एकटक भगवान परमात्म्याकडे पाहू लागले. कारण का, ज्याचं शुद्ध, आता ती ओवी आहे त्या ज्ञानेश्वरामध्ये रामायणातली, मी सांगणार नाही, पण ज्याची माता असणारा त्या ठिकाणी पतिव्रता असेल, वडील सुचिरभूत असतील, त्याच्या पोटी असणारा चांगलाच पुत्र जन्माला येणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज असणार त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाला मलिन करू शकतो, असा माझा भगवान परमात्मा पाहिला. ऐसी श्रीरामाची कीर्ती घरोघरी अनुवादती, आलाय कोणी रघुपती सामोरा येती नगरस्थ. आनंद वाटला पाहिजे सद्भक्तो. एखादा माणूस आपल्या गावात घरला आल्याबरोबर तांब्यावर पाणी घेऊन उभा टाका वाटलं पाहिजे माणसाला, नाही तर माणूस आला की इकडल्या गल्लीतून निघून जायचं, असं होऊ नये बरं का. माझा प्रभू भगवान अयोध्येमध्ये येतोय हे सगळ्या अयोध्यावासियांनी पाहिल्याबरोबर सगळे समोर आले. कोण आहे? तो राम. तो राम ज्यानं या दुष्टांचा संहार केला, ज्या भगवंतानं गुरुचा याग सिद्धीला नेला, तो भगवान या जनकाची मुलगी सीता मातेला परणून अयोध्येत येतोय हे पाहण्यासाठी रांगा लागल्या. अशा रांगा लागल्या ना, त्याचा वैकुंठातही गजर होत असतो. सगळे आनंदी झाले म्हणतात. मरे गजभारे वाजती नानाविद तुरे, शोभायमान चारी ओह रे, आला गजरे रघुवीर. सगळीकडे आनंद आहे सद्भक्तो. 4 सुना आहेत, 4 पुत्र आहेत. राजा दशरथाला अंतकरणातून असणारं त्या ठिकाणी प्रेम ओथंबून वाहतंय. अयोध्यावासियांच्या मनामध्ये सुद्धा असणारं त्या ठिकाणी काय नवलाव आहे. कारण राजा दशरथाला शाप दिला होता श्रावण बाळाचा. पण एक लक्षात घ्या, साधूच्या मुखातून निघालेला शाप हा वरदान ठरत असतो. त्यावेळेला सांगितलं, माझ्या मुलाला मारलंस तसं तुझ्या मुलाला. पण बघा, शाप हे वरदान कसं ठरलं. राजा दशरथाला पहिल्यांदा पुत्र झाले, देव पोटाला आला आणि तो याग सिद्धीला गेला. धर्माचं काम घडलं, सगळे 4ही आले, सगळा आनंद आहे. रथाचा घडघडाट वाजतोय. अयोध्या नगरी त्या माझ्या प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी समोर आली. 4 पुत्र 4 सुना, देखता धनी न पुरे मना, पाहता पारणे होतसे नयना, भाग्य भावना दशरथा. अंतकरणामध्ये भावना निर्माण झाल्या पाहिजे, पण कशाच्या? 4 ओर आहेत, 4ही सुना आहेत, सगळा आनंद आहे. राजा दशरथजी समोर आहेत, कुलगुरू वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत. सगळे निघाले. कारण का? जीवनात आनंद आपल्या अंतकरणात आधी आनंद निर्माण झाला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही जगाला असणार आनंदित करू शकताय. अन्यथा होऊ शकत नाही. मीच दुःखी असेल तर तुमच्या जीवनात